रायगडमध्ये महायुतीत एकमत नसल्याचं चित्र आहे। राष्ट्रवादीच्या युतीबाबत शिवसेनेत दोन मतप्रवाह पाहायला मिळत आहेत। तर राष्ट्रवादीने आमच्या नेत्याविरोधातील वक्तव्य थांबवावीत असं वक्तव्य महेंद्र दळवी यांनी केले। तीनही पक्षांचे नेते ठरवतील। दुसरीकडे भरत गोगावले बोलतात। वरच्या पातळीवरती जे आमचे तिन्ही नेते आहेत, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, ते काय निर्णय करतायत त्याच्यावरती अवलंबून राहील। आणि आम्ही प्रत्येकजण आपापल्या पक्षाचे मंडळी आहोत। भारतीय जनता पार्टीच्या, शिवसेनेच्या, राष्ट्रवादीच्या ह्या अनुषंगाने जे वरती जे नेते निर्णय करतील त्याच्या अनुषंगाने आम्ही चालण्याचं ठरवलं। जे काय आता एकंदर वातावरण निर्माण त्यांनी केलं आहे ते त्यांनी उचित विचार करावा, अन्यथा आम्हाला अशा पद्धतीची व्यूहरचना राजकीयदृष्ट्या स्वायत्त निवडणुकीमध्ये करावी लागेल। हा त्यांना इशारा आम्ही निश्चित दिला, तो आमचं कर्तव्य आहे। शेवटी कार्यकर्त्यांचं हित जाणून ते आम्ही बोलणं निश्चित युक्त। बरेचसे वरिष्ठ नेते आहेत, मंत्री आहेत, त्यांनी केलेलं वक्तव्य ही पक्षाची लाईन आहे, किंवा महायुतीचा तो धर्म म्हणून त्यांनी ते वक्तव्य केलेलं आहे। पण स्थानिक लेवलला ज्या घडामोडी तटके साहेबांच्या कार्यकर्ते किंवा प्रवक्ते बोलून करतायत ते थांबलं पाहिजे असं माझं मत आहे, आणि हा त्यांना निश्चित सल्ला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।